टेस्टी असे व्हेजी बॉम्ब्स तुमच्या मुलांना नक्की आवडतील। यासाठी प्रथम कढईमध्ये तेल तापलं की हिरवी मिरची, लसूण व वाफवलेले मटार यांचं केलेलं वाटण घालायचं, ते परतायचं। यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली भोपळी मिरची, किसून घेतलेलं बीट व गाजर, किसून घेतलेला उकळलेला बटाटा असं एकजीव करून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट व चवीनुसार मीठ घालून हे स्टफिंग तयार करायचं। 10 ते 15 मिनिटं शिजवलं की हे स्टफिंग छान तयार होतं। यामध्ये तुम्ही किसून पनीरसुद्धा घालू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे भाज्याही ॲड करू शकता। यानंतर पीठ तयार करण्यासाठी 1.5 वाटी पाणी व 1 वाटी रवा व चवीनुसार मीठ हे एकजीव करून 2 ते 3 मिनिटं वाफ काढून असा रव्याचा घट्ट गोळा तयार होतो। यानंतर त्यामध्ये 1.5 उकडलेला बटाटा किसून घालायचा, 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालायचं, मीठ चवीनुसार घालायचं व थोडासा तेलाचा हात घेऊन ते छान घट्ट मळून घ्यायचं। यानंतर मोदकाला जशी पारी करतो तशी पारी करून केलेलं स्टफिंग तुम्ही त्यात स्टफ करून छान बॉल तयार करून घ्यायचा। असे बॉल्स गरम तेलामध्ये क्रिस्पी गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे। असे टेस्टी व्हेज बॉम्ब्स तयार होतात। हे आपल्या मुलांना नक्की आवडतील। असे टेस्टी बॉम्ब्स नक्की करा व आवडले असल्यास आपल्या चॅनलला फॉलो, लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।